आणि ओपनिंग पेन लगेच मैदानामध्ये उतरा. 4 षटकांचा सामना असणार आहे. चला चेंडू निवडण्यासाठी चेंडू द्या. आयोजक चेंडू द्या बॅटिंग टीमकडे प्लीज. आणि या ऐकूया डीजे पग्या यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. चहा ही निवांत घेण्याची आणि चहाचा आनंद निवांत घेण्याची गोष्ट आहे. किमान 2 मिनिटं तरी हरकत नाही. चला मॅचला आपण करणार आहोत सुरुवात. आणि या ऐकूया पुन्हा एकदा आपण अतिश पाटील सरांना. खरं तर रात्रीची वेळ आहे आणि रात्री आम्हाला चहाचा आस्वाद देणारे आमचे त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. चला अतिश पाटील सरांना आपण इन्व्हाइट करूया. चला फिल्डिंग सजून घ्या, थोडी घाई करा. चला सामना स्पीडअप करा. पॅनल्टी देण्याची वेळ निघून गेली. आता खेळू द्या कसं खेळायचं तसं. दिवा कोळीवाडा विपक्ष खारबाव या 2 संघादरम्यान आपण चालू सामना या ठिकाणी पाहतो. 4 षटकांचा खेळ असेल. आउट का आवाज कर मामे आले वगैरे होते. हॅलो 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 सेक हॅलो सेक हॅलो. चला पहिल्या बॉलच्या दिशेने पहिला बॉल रिलीज केला जाईल. वेगवान बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला. उशाळभूत नजरेनं अंपायरकडे पाहिलं गेलं. पहिला बॉल डॉट आलाय. 4 षटकांचा सामना. दिवा कोळीवाडा संघानं सुरुवातीला नाणेफेक जिंकून स्वतःसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर प्रत्युष निष्ठा पॅकर्स खारबावच्या संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. मागचा सामना आपण पाहिला, चांगला प्रेक्षकांच्या भेटीस आला. इथे अजूनही बरेच प्रेक्षक तक धरून सामना पाहत आहेत. तिथे पहा समोरून उचली दिली आहे. चांगली गती, चांगला बाउन्स पाहायला मिळतोय. 2 वाजून 22 मिनिटं. आता आमचे शब्द देखील थोडेसे आता आडवे तिडवे यायला सुरुवात झालेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण आता जात आहोत आणि होट पण आता आपोआप बंद होऊ लागलेले आहेत. खरं तर शब्द जीभ जड झाली आहे.
यावेळेस टॉपेज आहे हवेमध्ये बॉल. खेळाडू उपस्थित, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. पहिली विकेट, पहिला मोठा धक्का लागतोय. भोसले सर, काही गोष्टी या वेळेवर सोडून द्यायच्या असतात, पण मागील महिनाभरामध्ये मी 3 ते 4 वेळा चहा सोडलाय आणि परत परत प्यावंसं देखील वाटलंय. कारण आहे फक्त क्रिकेटची रजनी क्रिकेट नाईट मॅच. हवामान बदलल्यानंतर आपण चहाच्या दिशेनं आपल्या मनाला घेऊन जातो आणि मग चहा पिल्यानंतर परत एकदा मन आपलं ताजं तवानं होऊन जातं. या गुलाबी थंडीमध्ये चहाचा दिलासा आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंच देखील चहाचा स्वाद घेतल्यानंतर परत एकदा मैदानाच्या दिशेनं अक्षय टू अक्षय हा सामना एक बाटल पाहायला मिळेल. एक धाव, एक विकेट, काहीच नाही आहे. निकाल पहा. यष्टीरक्षक अतिशय चाणक्य. अक्षय पाटील आणि प्रणय पाटील ही जोडी मैदानामध्ये असताना पहिल्या 30 यार्ड सर्कलमध्ये गोलंदाजीचा काही नमुना पेश केलाय. अक्षय पाटीलची लाजवाब गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केलेत. केवळ एकही धाव अजून खर्च झालेली नाहीये. यावेळेस व्हाईट बॉल. धावांचा श्री गणेशा झालाय. आतापर्यंत बॅट्समन रिव्ह्यू आहे, फिल्डर रिव्ह्यू आहे. इथे मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 मेडल षटक पाहायला मिळाले. तिसऱ्या पंचांचा निर्णय, इट्स अ व्हाईट बॉल. तिसरे पंच ऑनफिल्ड अंपायरच्या दिशेनं जातील. तिथे मात्र व्हाईट बॉल घोषित केला जाईल. एनर्जी लेवल खेळाडूंची कशी आहे आता आम्हाला माहिती नाही, पण सध्याच्या घडीला सकाळ संध्याकाळ रात्र इव्हेंट्स मॅच रजनी क्रिकेट स्पर्धा असं एकंदर शरीर पूर्णपणे थकून गेलंय आणि आता रिलॅक्स होण्यासाठी एका थाई स्पाची गरज या ठिकाणी नक्कीच आहे. चांगला बॉल, चांगल्या गतीने बॉल या ठिकाणी टाकला जातोय. इथे 5व्या मेडनच्या दिशेनं गोलंदाज जातोय. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव फेकलेत. 1 विकेट, 1 व्हाईट बॉल त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. शांत असा सामना. पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. यावेळी चांगला फटका आहे का? फटका फसला. हवेमध्ये बॉल आहे. एलिव्हेशन नव्हतं, गॅप सिलेक्शन नव्हता. टॉपेज आलाय. आणखी 1 विकेट. बॅक टू बॅक येणाऱ्या या विकेट संकटामध्ये आलाय संघ. इथे दशरथ पाटील सर असते तर ओले ओलेच्या पुढे आणखी काही जोड शब्द आपल्याला ऐकायला मिळाले असते. आपल्यामध्ये देखील ते किडे आहेत, पण त्या मैदानामध्ये आपण आणू शकत नाही. ते मैदानाच्या बाहेरच ठीक आहेत. चले, मैदानाच्या दिशेनं पहिलं षटक संपल्याचा निर्वाळा पंचांकडून दिला गेलाय. 1 धाव 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाकडे आपण जात असताना गोलंदाजाचा वापर केला जाईल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, संग्राम आलाय. या रणसंग्रामामध्ये संग्राम काय करेल हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. प्रणय पाटील
पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. क्लासिकल स्ट्रोक कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप सिलेक्शन नव्हता त्या ठिकाणी. खेळाडू प्रोटेक्ट केलंय बॉलला. डाट बॉलची सांगता झाली. आतापर्यंत 7 बॉल संपलेत, फक्त आणि फक्त एक धाव फलकावर लागली आहे. संकटामध्ये आहे प्रत्युषायन निष्ठा पॅकर्स खारबावचा संघ. फार लांबचा पल्ला गाठलाय, खूप लांबून आलेला हा संघ भिवंडीवरून. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न केलाय, तितक्याच भंडाट वेगानं डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळलं होतं अक्षय पाटील आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकतोय संग्राम. ज्या पद्धतीने त्याची आता लयबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेस चषक 2025 एक दैवित्यमान सोहळा. संपूर्ण तालुक्यामध्ये 4 ठिकाणी आजच्या रणजी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॉल ब्रश झालाय, मोठी विकेट आली आहे, आणखी विकेट डाऊन झाली आहे. एका धावेवर तिसरी विकेट. तांबडीचा ज्या महाराष्ट्राच्या संतांनी साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या भाषेला समृद्ध केलं आणि आपल्या भाषेला अटकेपार नेलं, जिथे साहित्य निर्माण करत असताना जगातला पहिला साहित्यिक, आपल्या देशातला दुसरे छत्रपती, आपल्या महाराष्ट्राचा छावा, बुधभूषण, नायिका भेद असे असंख्य ग्रंथ ज्यानं साहित्यातून निर्माण केले, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे गाणी की ज्याला काही अर्थच नाही. तांबडी चांबडी लका 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 लका. यावेळेस चांगला तडाखा दिलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगलं फील्ड केलं जाईल. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत आहेत. आतापर्यंत 10 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा, फक्त धाव फलकावर लागले जात आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. पराग आणि सूरज पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. सूरज पाटील ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. परागनं अजूनही कुठल्याही चेंडूला फेस केलेलं नाहीये. गोलंदाज संग्राम. फुलटॉस बॉल फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव पळून काढली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि पाहता क्षणी 2 धावा पूर्ण. स्थिती बदलायला वेळ लागणार नाहीये. मगाशी देखील अशी स्थिती होती ज्यावेळेस आपण बोनकोडे संघाची स्थिती आपण पाहिली. पहिल्या डावामध्ये धावा आल्या नव्हत्या. 3 षटकांपर्यंत बोनकोडे संघ पूर्णपणे अडचणीमध्ये, जवळजवळ पराभव निश्चित झाला होता. पण 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये फलंदाजानं केलेली किमया, जबाबदारी, जबरदस्त धावा, तिथून मॅचचं मोमेंट, टेम्परमेंट आपण दाखवलं, टॅलेंट दाखवलं, गुणवत्ता दाखवली आणि सामना घेऊन गेले. पुढचा बॉल टोळवलाय. बिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेनं 2 षटकाचा या ठिकाणी खेळ संपला. 2 षटकानंतर धावसंख्या आपण टोटल 3च्या सरासरीने तब्बल 6 धावा धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतील. काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केली जाणारी ही स्पर्धा काँग्रेस चषक 2025 शेवटचं सत्र, शेवटचा टप्पा असं म्हणतो की आपण. एका टेस्ट मॅचमध्ये 2 सत्र आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यात एक लंच ब्रेक आणि त्यातला या स्पर्धेचा आता शेवटचं सत्र आहे. म्हणजे इथून आपण 2:32 राहिलेले अजून 2.5 ते 3 तास ही स्पर्धा, घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं शेवट आपण या ठिकाणी करणार आहोत. मायमाऊली रत्नेश्वरीच्या या प्रांगणामध्ये होऊ घातलेली स्पर्धा, वर्षभर गजबजलेलं मैदान, रायगडच्या आध्यात्मिक क्षेत्रातलं केंद्रस्थानी असणारं हे मंदिर, जिच्या नवसाच्या रांगा चैत्र महिन्यामध्ये
हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. लाखो भाविक जत्रा आणि पालखी निमित्त आपल्या गावामध्ये पाहायला मिळतात. यावेळी चांगला बॉल काऊ कॉर्नर मध्ये तडाखा दिलाय. यावेळेस इट्स अ बिग सिक्सर. 6 धावांचा फटका पाहायला मिळतोय. मचाई है खलबली आया रे आया भिवंडी का बाहुबली. भिवंडीच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याला बाहुबली म्हणून उपाधी आहे त्याच्या बॅटमधून आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला. दिलासा देणारा हा फटका. 2.1 चेंडूचा आतापर्यंत झालेला खेळ. 12 धावा 3 विकेट. पुढच्या बॉलची फेकी या ठिकाणी केली जाईल. गोलंदाज येतोय. डाबं उजवं कॉम्बिनेशन या ठिकाणी आहे. पंचांकडे अशालभूत नजरेनं पाहिलं. वाईटची दाद मागितली गेली. बॅट्समन रिव्ह्यू आहे यावेळेस. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संदीप पाटील सर बिलॉंग करतात जासे गावाकडून. इथून वाईट आहे की नाही चेक केलं जाईल. पीटीसीच्या माध्यमातून आपण हा बॉल या ठिकाणी चेक करू. यावेळेस तिसऱ्या पंचाने सांगितलंय फेअर डिलिव्हरी आहे. तिसरे पंच देखील ऑनफिल्ड पंचाने दिलेला जो डिसिजन आहे त्यावरच अंमल करतील. बारा धावा झाल्या आहेत. पुढच्या बॉलची फेकी या ठिकाणी केली जाईल. यावेळेस काय कॅच पकडलाय. अप्रतिम अद्भुत 1 हँडेड ओबी केनी. एका बाजूनं बॅटिंग दुसऱ्या बाजूनं फिल्डिंग आणि म्हणूनच एका शानदार टच मध्ये शानदार फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आखाती देश देखील गाजवतोय. आली आहे विकेट. विकेट आली. दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर विकेट आली. तिसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर विकेट आली. म्हणजे तिन्ही ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर मात्र विकेट पाहायला मिळाली. आपल्याला चांगलं गुणांकन पाहायला मिळते. गुणलेखकाची अतिशय चोखंदलपणे कामगिरी. खरं तर बॅकबोन असतो समालोचकाच्या पाठीचा कणा. गुणलेखक चुकला की मग मात्र समालोचकाला देखील चुकीच्या दिशेनं समालोचन करताना आपण अनुभवतो. आज चांगल्या पद्धतीनं गुणांकन आपल्याला पाहिलंय. गोलंदाज या ठिकाणी यावेळी चांगला बॉल आहे. स्ट्रेट टू द बॉलर. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. प्रयत्न केले त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जाईल. जोवर चेंडू उचलला फेकी गेली तोवर मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. तर चहूबाजूनं सामना जिंकायचा तर केवळ फलंदाजी करून जिंकता येत नाही. सामना जिंकायचं तर गोलंदाजी करून जिंकता येत नाही. तुमच्या आउटफील्डवर क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो असतो ना तो देखील उत्तम असणं फार गरजेचं आहे. दिवा कोलीवाडा संघानं आतापर्यंत केलेलं जे क्षेत्ररक्षण आहे हीच त्यांची ताकद राहिली आहे. गोलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षण मजबूत. यावेळेस पहा वाईट बॉल. अंपायर कॉल वाईट दिला जाईल. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाते. 16 धावा धाव फलकावर लागल्या जातील. आकर्षक ट्रॉफीज आपण समोर पाहतोय. यासाठीच 3 दिवसाची शृंखला बिग ट्रॉफी. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न. काय घडलं इथे. धावचीची संधी असेल का. येस यावेळेस संधी होती. बॉल हातामध्ये आलेला नाही आहे. मंचकावर असणारी आमचे कलाकार नितेश तांडेल नेमक्या कोणत्या बाजूने होते आम्हाला काही कळालं नाही. रनआउट होण्याची उत्खंड त्यांच्या मनामध्ये होती. असं काही अंशी असं वाटलं की नितेश तांडेल कलाकार म्हणून नाही तर कदाचित त्या टीमला पॅक केलं असं वाटलं काही क्षणाकरता.
पण तसं नाही आहे. ही उत्कंठा असते. कबड्डीच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही प्रेक्षक म्हणून जाता ना, खेळणाऱ्यापेक्षा बाहेरचा जास्त गरम असतो. तसं क्रिकेटच्या खेळामध्ये देखील असंच असतं. मैदानामध्ये 22 खेळाडूंपेक्षा हजारो प्रेक्षक मैदानाच्या बाहेर त्या क्रिकेटवर, त्या बॉलवर, प्रत्येक क्षणावर बारकाईनं चर्चा करतात. क्रिकेट मैदानापेक्षा मैदानाच्या बाहेर देखील कोण हरतंय आणि कोण जिंकते हे ठरवलं जातं. तर बाहेरून मानसिकता बदलवली जाते. जो आपला खेमा असतो, आपल्या पाठीमागे सपोर्टर असतात, त्यामध्ये होणारी चर्चा आणि त्या चर्चेतून आपली मानसिकता कोणत्या दिशेनं जाते ना, ती ठरवते तुम्ही जिंकणार की हरणार. तुमच्या आत्मविश्वासाला वाढवणारी चर्चा होते की मग तुम्हाला कमजोर केलं जातं. यावेळी चांगला फटका आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी आहे का? येस, खेळाडू येतोय. त्यावेळेस मात्र पोहोचला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंकरता. पहिल्या बॉलवर आलेला हा चौकार. टोटल धावा जाऊन पोहोचल्यात 21 घरामध्ये. अजूनही 5 बॉल आहेत. इथून जर 2-3 मोठे फटके जर आले या षटकामध्ये तर प्रत्युषा निष्ठा पॅकर्स कारबाव हा संघ पुढे येऊ शकतो. कारण सध्याच्या घडीला काटे फिरतायत. 2 वाजून 40 मिनिटं झाली आहेत. आत्ताच्या घडीला 4 षटकांमध्ये 30-35 धावा देखील डिपेंड करण्याची ताकद ठेवणारे गोलंदाज आपण त्यांच्या खेम्यामध्ये पाहतोय. धावा वळतील का, धावा जातील का, ग्राफ चढेल का, पाहूया. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. लव्हर फुल टॉस बॉल होता. वारंवार आडव्या हातानं आणि वेगळ्यापणानं या ठिकाणी खेळण्याचे निर्णय मात्र भोवले जातात. शॉट सिलेक्शन चुकीचं आहे, मानसिकता चुकीची आहे. जरूर थर्डमॅन रिझन पूर्णपणे खाली आहे, पण तिथून जर आपण पाहिलं तर गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. यावेळेस वेगळ्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पहा. षटकाचं विवरण पहा. ज्या पद्धतीने मगाशी आपण सांगितलं की प्रत्येक षटकाच्या 3ऱ्या बॉलवर विकेट आली आहे ना, तसंच प्रत्येक षटकाचा 2रा बॉल हा डॉट देखील आलाय आणि 3रा बॉल देखील डॉटच राहिलाय. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा स्विच करण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय? मानसिकता आपण ठरवू शकत नाही. कारण आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजाच्या किंवा एखाद्या खेळाडूच्या डोक्यामध्ये जी गणितं असतात त्यावर फक्त आपण बाहेरून चर्चा करू शकतो. ज्यावेळेस आपण स्वतः क्रिकेट खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरतो ना, त्यावेळेस आपला देखील स्वतःचा एक वैयक्तिक वेगळा अनुभव असू शकतो. ते फलंदाजाचा मनसुबा वेगळा आहे, त्याच्या डोक्यातली प्लॅनिंग वेगळी आहे. यावेळेस पहा वेगानं टाकलाय बॉल. डायरेक्ट थ्रो जर आला, येस येस येस, यावेळेस डायरेक्ट थ्रो आलाय. विकेट आणखी घेणार, संघ अडचणीमध्ये आणखी येणार. शेवटचा बॉल या डावातला असेल. 21च धावा फक्त धावफलकावर लागले. या षटकातल्या पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर उर्वरित 4 बॉल या गोलंदाजानं डॉट फेकले, ज्यामध्ये 1 विकेट देखील पाहायला मिळाली. राहुल साळवीचा अतिशय चांगला स्पेल पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर जर मोठा फटका आला नाही तर मात्र आणखी अडचणीमध्ये वाढ होईल. छोट्या स्कोरला डिपेंड करणं फार मोठं चॅलेंज राहील. समोर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक दर्जेदार टेनिस बॉलचा खेळाडू आहे, त्याला थांबवणं फार कठीण असेल. इथे आणखी एक डॉट बॉल. काय घडले पहा. सामन्याची स्थिती
पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 1, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 5, तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला थोड्याशा धावा वाढताना पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये 11 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 4. अशा एकूण 4 षटकांमध्ये 21 धावा, 5 गडी बाद, 22 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. आव्हान फार छोटंसं आहे आणि छोट्याशा आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी कशा पद्धतीने फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतील हे चित्र आपल्याला लवकरच या ठिकाणी उलगडताना पाहायला मिळेल. काय घडेल या सामन्यात, काय असेल या सामन्यामध्ये, करतील का गोलंदाज कमबॅक? फलंदाजी करताना निराशा हाताला लागली आहे, ती गोलंदाजीतून या ठिकाणी कमबॅक करून दाखवतील का? हा कैक प्रश्न घेऊन आपण चलूया. वेळ बदलतोय, डाव बदलेल, डावा समेत आपण आवाजामध्ये बदल करू, आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. डीजे ठोक. आणि इथे आपण हा सामना 4 षटकांचा, जिथे 24 बॉलामध्ये 22 धावांना डिपेंड करण्याचं लक्ष असेल. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 5.5च्या गतीनं 6 पेक्षा देखील कमी बॉलपेक्षा तुम्हाला कमी धावा करायच्या आहेत. सरासरी 100च्या स्ट्राईक रेटने जरी धावा केल्या तरी तुम्ही 2 बॉल ठेवून या ठिकाणी सामना कव्हर करू शकता. मला वाटत नाहीये प्रेडिक्शन देणं फार कठीण आहे, पण सोपं देखील वाटतंय सध्याच्या घडीला. ज्या पद्धतीने ओमी केनी फॉर्ममध्ये आहे, त्यांचे इतर फलंदाज फॉर्ममध्ये आहेत, हे आव्हान डोईजर होऊ शकत नाहीये. चला मैदानामध्ये फलंदाज जाऊ द्या. बघा, वेळ वाया घालवू नका. 2 वाजून 46 मिनिटं आणि पुढील सत्रामध्ये आपण जात असताना पुढील सत्रामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल जयेश भोसले सरांचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. थँक्यू व्हेरी मच अतिजी पाटील सर, यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. थँक्यू व्हेरी मच नितेशजी भोईर सर. आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आघाडीची जोडी जिथे दाखल होत असताना पाहायला मिळते आहे दिवा कोळीवाडा या टीमच्या माध्यमातून. एका बाजूला प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स खारबाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो आहे. प्रत्युष निष्ठा अँड प्रत्युष पॅकर्स खारबाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात एक चांगला संघ बांधण्यात आलेला आणि किंबहुना अगदी एकंदरीत या एका गावामधून येत असताना या खेळाडूंना आपण सातत्याने पाहतो. 22चा बाटला करायचा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. 24 बॉल आणि 22ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहणार आहे. काँग्रेस कमिटी जसकार आयोजित काँग्रेस चषक 2025 आपण पाहत आहोत. जसकार गावातील एक भव्य दिव्य क्रीडांगण, लाखभराचं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. आघाडीच्या बॅटर एका बाजूला ओमी केणी आणि विराज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिलं छडक गोलंदाजी मार्कवरती खारबाव टीमकडून अक्षय पाटीलला आपण पाहतो. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. 24 चेंडू आणि 22ची आवश्यकता या सामन्यामध्ये. 24 चेंडू आणि 22 धावा. ओमीला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहत आहोत. ओमी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. स्ट्रायकर एंडवरती तो आहे. सामन्याला होईल सुरुवात. 24 चेंडू आणि 22ची आवश्यकता.
पहिला बॉल. गोलंदाज सज्ज होत असताना पहिला चेंडू पुढे सरसावला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा खेळाडू नेहमीच आपल्या आविर्भावामध्येच मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. मैदान कोणतंही असू द्या, किंबहुना अगदी त्याच वेळेला संघ कोणताही असू द्या, स्पर्धा कोणत्याही स्वरूपाच्या असू द्यात, या खेळाडूचा थाट काहीसा निराळाच आहे. ओमी नॉन स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळते. सुरुवात पहिल्या बॉलवरती एक सिंगलने होत असताना आपण पाहत आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय पाटील सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आहे. वेस्ट साईड जास्तीची आहे. स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलं होय हा नो बॉल आहे. बीमरचा नो, अर्थात केवळ एक DRS कॉल केला आहे. बॅटिंग फिल्डिंग टीमने इथे चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला. एक धाव फलकावरती या बॉलचा डिसिजन येणं पेंडिंग. अजूनही जे मात्र पाहायला मिळत आहे निर्णय प्रलंबित आहे. अजूनही आपण पाहत आहोत तिसरे पंच शहानिशा करतायत. संदीपजी पाटील सर यांना आपण पाहतोय. या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून राजेंद्र गरद आणि रोहन पाटील यांना आपण पाहत आहोत. परेश म्हात्रे देखील ऑफिशियलची कामकाज करतात. नो बॉल आहे. नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. राजेंद्र गरज सर म्हणतात की फ्री हिट आहे तर इज इक्वल टू नो बॉल आहे तर इज इक्वल टू फ्री हिट असणारच आहे. आणि अर्थात त्याने हातवारा इथे निश्चित केला आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. फ्री हिटच्या बॉलवरती आला हा चौकार. तीही बिकट असली तिला सुधारण्यासाठी मनस्थिती स्ट्रॉंग असावी लागते. या खेळाडूंची परिस्थिती त्याहून अधिक त्यांची मनस्थिती फार चांगली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती एक मोठा स्ट्रोक खेळपट्टीवरती पुढे सरसावत खेळला होता ओमीने, परंतु इथे पहिल्याच बॉलवरती विराजने एक चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू वेगवान पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा अक्षय पाटीलचा हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने जिथे बॉल पडला आणि हदभर वळण घेतलं या बॉलने. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अक्षय पाटीलच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. फर्स्ट विकेट गोज डाऊन. विराज डिपाच. आवड मला ज्याची पुढ्यात टाकला होता. या वेळेला आपण पाहिलं या आधीचा चेंडू बॅकअप द लेन टाकला, परंतु हा बॉल पुढ्यात टाकला आणि पुढ्यातून वळवला. आणि वळवत असताना अगदी त्याच वेळेला एक बॅटची लिडिंग एज घेतली गेली आणि एक चांगला झेल यश यांच्या पाठीमागे ती टिपण्यात येतोय. हर्षल पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. दिवा कोळीवाडा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. प्रत्येक फलंदाज येतात क्षणी मैदानाच्या आतमध्ये मोठे स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळाले. रणबंदी जुगारण्याचा प्रयत्न केला, परंतु एक लो स्कोरिंग मॅच शेवटापर्यंत जाईल का याची ही चर्चा होतीये. यावेळेचा बॉल देखील उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळतो. वारंवार एक कॉरिडोर मेंटेन केलाय. अनसर्टनिटीज कॉरिडोर पाहायला मिळतो आणि जिथेच बॉल टाकले जातात. इक्बाल नावाचा सिनेमा आला होता काही वर्षापूर्वी, जिथे इक्बाल सिनेमामध्ये शेष तळपदेला आपण पाहिलं होतं की एखादं नाणं खेळपट्टीवरती ठेवून तिथे तो गोलंदाजी करत होता.
यावेळेला स्विचित चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ स्ट्रोक, ग्लोरियस, फॅन्टास्टिक, फॅब्युलस, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. षटकार आला. स्कोर कार्डवरती 12 धावा धावफलकावरती आहेत. उमी बॅटिंग करतो तो राज पाटील नेहमी त्यांच्या सोबत असताना आज आपण पाहायला मिळालं एक मैत्रीचं नातं ते देखील जपतात. यावेळेला बॅकफुटला आल्या, ऑन साईडला खेळलाय. ताकद, नजाकत, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. वाटाण्याचा गोलदाना रजेऊर उमी केणी, राज पाटील आणि एक कोळी मारवाडी असे 3 मित्र सातत्याने त्यांना आपण पाहतो. कोळी मारवाडी आज नाही आहेत. अर्धा मारवाडी माणसाला कोळी बनवलाय त्यांनी. 18ला 1. यावेळेला स्विची मॅच फिनिश होईल का? हा स्ट्रोक चांगला अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पोचतोय. आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय. धावा आल्यात त्या 2 केवळ आवश्यकता आहे. येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी 2ची गरज. 16 चेंडू आणि 2 धावा. 8 बॉलमध्ये 20 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. आज जिथे आपण पाहतोय 16 चेंडू आणि विजयासाठी 2ची आवश्यकता राहिली आहे सामन्यामध्ये. पुढचा चेंडू यावेळेला खोलात टाकला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल निश्चित येईल. दुहेरीच्या प्रयत्नासाठी ओमी पलटल्यात. वेगाने सेकंड रन कंप्लीट केली आहे. हा सामना येथे जिंकलाय दिवा कोळीवाडा या टीमने. 9 विकेट राखत असताना या सामन्यामध्ये मिळवलंय घवघवीत यश. या आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला संघ असेल तो अर्थातच लियाना जियांश अँड युग 11 बामन डोंगरी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल दिवा